तर नमस्कार मित्रांनो, काजल बापल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहोत हम्पीमध्ये पोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही रूम घेतली. रूम आम्हाला 2000पर्यंत मिळाली. आम्ही 5 जण होतो आणि 5 जणांसाठी बेड त्याने एक्स्ट्रा बेड लावून दिला. आणि पहिला सर्वप्रथम आम्ही निघालो रमैया रघुनाथा स्वामी मंदिराकडे जाताना आम्हाला रस्त्यामध्ये ताडगोळे याची फळं आम्हाला दिसली आणि नारळ पाणी इथं तर 20 रुपयाला एक नारळ मिळतो. खूप स्वस्त आहे. आणि ताडगोळ्याही 20 रुपयाला एक फळ होतं. तर आम्ही ट्राय केलं. खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप छान वाटत होतं. ताडगोळे आणि नारळ पाण्याची टेस्ट खूप छान होती. तुला कसं लागते पप्या चल बंगार लागते. तर हे मंदिर भगवान रामाला समर्पित एक प्राचीन आणि महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर एका टेकडीवर असून रामायणानुसार भगवान राम आणि लक्ष्मण येथे पावसाळ्यात वास्तव्यास होते असे मानले जाते. राम लक्ष्मण सीतेच्या शोधात असताना काही काळ या ठिकाणी थांबले होते. हे ठिकाण किष्किंधा वानर राज्याची सीमा मानली जाते. हे मंदिर द्रविड शैलीतील वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे, जे विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधले होते. विशेष आकर्षण म्हणजे येथे भगवान राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारात अखंडपणे रामाचा जप चालू असतो. हे मंदिर हम्पीच्या मुख्य केंद्रापासून काही अंतरावर माल्यवंत टेकडीवर स्थित आहे, जिथून हम्पीचे निसर्ग सौंदर्य पाहता येते. हे मंदिर शांतता आणि आध्यात्मिक आनंदासाठी ओळखले जाते, जिथे पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात इतिहासाची प्रचिती येते. हे मंदिर फिरताना आम्हाला भारतातील लोक कमी आणि फॉरेनर्स जास्त दिसत होते. जिकडे बघल तिकडे फॉरेनर्स होते. मंदिरामध्ये खूप शांतता होती. काही काळ आम्ही फोटोशूट करून दुसऱ्या स्पॉटकडे निघालो. जर तुम्हाला या व्हिडिओचा फुल ब्लॉग पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.